कल्पना करा, संपूर्ण मराठा साम्राज्याचं अमाप सोनं, हजारो मोहरे, रत्नांनी भरलेले खजिने आणि अचानक सगळं गायब. आजही इतिहासकार आणि ट्रेझर हंटर्स एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं सोनं नेमकं कुठे गेलं? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या सोन्याच्या खजिन्याचे रहस्य, मुघलांची भीती, गुप्त बोगदे आणि काही अशा गोष्टी ज्या आजही लोकांपासून लपवल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्धातच महान नव्हते, तर राज्यकारभारातही ते अत्यंत हुशार होते. सुरतवरच्या मोहिमेनंतर मराठा साम्राज्याकडे प्रचंड संपत्ती आली होती. सोने, चांदी, हिरे, मोती, मौल्यवान वस्तू, इतकं धन होतं की त्याचा हिशोब ठेवणंही कठीण झालं होतं. इतिहासात उल्लेख येतो की सुरतच्या लुटीतून मिळालेलं धन फक्त युद्धासाठी नव्हतं, तर किल्ले बांधण्यासाठी, सैन्य मजबूत करण्यासाठी आणि स्वराज्य उभं करण्यासाठी वापरलं गेलं. पण मग प्रश्न पडतो, इतकं सोनं आज कुठे आहे? कारण मराठा साम्राज्य पडल्यावर मुघलांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. ब्रिटिशांनी देखील मराठ्यांच्या खजिन्यांचा शोध घेतला. पण आश्चर्य म्हणजे इतिहासात कुठेही त्या संपूर्ण खजिन्यांचा स्पष्ट उल्लेख मिळत नाही. काही इतिहासकार मानतात की महाराजांनी स्वतः गुप्त ठिकाणी खजिना लपवला होता, कारण त्यांना माहीत होतं भविष्यात शत्रू स्वराज्यावर हल्ला करू शकतात. राजगड, रायगड, प्रतापगड आणि तोरणा हे फक्त किल्ले नव्हते, ते गुप्त खजिन्यांचे सुरक्षित अड्डे होते असं मानलं जातं. लोककथानुसार काही किल्ल्यांमध्ये असे बोगदे होते जे थेट गुप्त खोलींमध्ये जात होते. आजही अनेक गावकरी सांगतात की रात्री काही ठिकाणी विचित्र आवाज येतात, जमिनीखाली धातू असल्यासारखं वाटतं आणि काही लोकांनी तर गुप्त दरवाजे पाहिल्याचाही दावा केला आहे. जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी मराठा साम्राज्याच्या प्रत्येक किल्ल्याची तपासणी केली. काही जुन्या रिपोर्ट्समध्ये उल्लेख आहे की त्यांना काही सोन्याच्या मोहरा आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या, पण पूर्ण खजिना तो कधीच सापडला नाही. यामुळे एक नवीन थिअरी समोर आली. कदाचित मराठा साम्राज्याचा मोठा खजिना आजही कुठेतरी जमिनीखाली लपवलेला आहे. काही लोक मानतात की रायगड किल्ल्याखाली अजूनही गुप्त तिजोऱ्या आहेत, कारण रायगड हा महाराजांचा मुख्य किल्ला होता आणि राज्याभिषेकानंतरची संपत्ती तिथे ठेवली गेली असल्याची शक्यता जास्त आहे. मराठा नौदल फक्त शक्तिशाली होतं. काही इतिहास संशोधकांच्या मते शत्रूपासून वाचवण्यासाठी काही खजिना समुद्रमार्गे हलवण्यात आला आणि कदाचित तो खजिना समुद्रात हरवला गेला. काही लोक असंही म्हणतात की स्वराज्याचे काही सोनं गुप्तपणे विश्वासू सरदारांकडे सोपवलं गेलं, जेणेकरून संकटाच्या काळात स्वराज्य पुन्हा उभं करता येईल. आज अनेक वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोन्याचे रहस्य कायम आहे. कदाचित तो खजिना अजूनही एखाद्या किल्ल्याखाली झोपलेला असेल किंवा इतिहासाने त्याचं सत्य कायमच लपवून ठेवलं असेल. पण एक गोष्ट नक्की, महाराजांचा खरा खजिना सोनं नव्हता, तर त्यांनी उभं केलेलं स्वराज्य, त्यांचे धैर्य आणि लाखो लोकांच्या मनात निर्माण केलेला स्वाभिमान होता. तुम्हाला काय वाटते? छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना अजूनही कुठेतरी लपलेला आहे का? कमेंटमध्ये तुमची थिअरी नक्की सांगा आणि अशाच मराठा साम्राज्याच्या रहस्यमय गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.